MPSC वर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार. इकॉनॉमीमध्ये डेमोग्राफी लोकसंख्या हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. रमेश सिंगने काही कव्हर केलेलं नाही इंडियन इकॉनॉमीमध्ये. काही आपले मराठमोळे पुस्तकं जे आहेत त्यांनी हलका फुलका इटूक पिटूक देऊन ठेवलेला आहे, काहीच दिलेलं नाही. पण हा महत्त्वाचा विषय आहे. पूर्णपणे जर तुम्हाला लोकसंख्या विषयक बाबी समजून घ्यायच्या आहेत तर त्याचे बेसिक फंडामेंटल संकल्पना ज्या आहेत, बेसिक कॉन्सेप्ट्स है ना, बर्थ रेट काय, डेथ रेट काय, डेन्सिटी काय, हे पण समजून घेणं आवश्यक आहे. त्यावर प्रश्न येतात. सोबतच काही मूलभूत सिद्धांत आहेत. हा थोडा जिओग्राफीचा पण पार्ट आहे आणि थोडा इकॉनॉमीचा पण. मी जाणून बुजून इकॉनॉमीमध्ये घेतोय कारण पुढे आपल्याला काय शिकायचं आहे, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स शिकायचा आहे, डेव्हलपमेंट शिकायचा आहे, विकास शिकायचा आहे. तर हे सर्व कशाची कशावर आहे दारोमदार? ही लोकसंख्येवर आहे. लोकसंख्याची क्वांटिटी आणि लोकसंख्येची क्वालिटी याच्या आधारावर सर्व आहे. आणि म्हणूनच आज आपण काय शिकणार आहोत त्यातला एक सिद्धांत, तो कोणता? माल्थसचा सिद्धांत, जो लोकसंख्येबाबत दिलेला आहे. परंतु नेहमीप्रमाणे आपण माहित आहे दोन प्रश्न डोक्यात ठेवतो म्हणजे ठेवतोच. तर आपला पहिला प्रश्न आहे, थॉमस माल्थस या इंग्लिश अर्थशास्त्रज्ञाने कोणते पुस्तक लिहिले? असं इटुक पिटुक प्रश्न विचारते ना. विच बुक इज रिटन बाय द इंग्लिश इकॉनॉमिस्ट थॉमस माल्थस? असा बी विचारते. तो कोणता इकॉनॉमिस्ट होता? इंग्लिश होता, जर्मन होता, काय? ते इथं सांगून दिलो मी, इंग्लिश. ठीक आहे. एक, लोकसंख्या तत्वावर निबंध, एसेज ऑन प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन. दुसरं, माल्थसचा सापळा, माल्थस ट्रॅप. तिसरं, लोकसंख्या विध्वंस प्रतिबंधात्मक उपाय, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ऑफ डेमोग्राफिक डिस्ट्रक्शन. आणि चौथा आहे लोकसंख्येचा विस्फोट, पॉप्युलेशन एक्सप्लोजन. चारपैकी कोणतं पुस्तक सांगायचं आहे तुम्हाला? व्हिडिओ पाहिला का समजन, बरोबर आहे. हां. दुसरा, माल्थस आपत्ती स्थिती. माल्थसच्या सिद्धांतानुसार कोणत्या परिस्थितीत येईल? अकॉर्डिंग टू द माल्थस थेअरी इन विच कंडिशन दी माल्थुसियन कॅटास्ट्रॉफी हॅपन. चार तुम्हाला ऑप्शन दिले आहेत. एका बाजूला लोकसंख्या वृद्धी, दुसऱ्या बाजूला उपजीविका साधन वृद्धी दिली आहे, पॉप्युलेशन ग्रोथ आणि सबसिस्टंट ग्रोथ दिली आहे, बरोबर आहे. म्हणजे जिथे पॉप्युलेशन ग्रोथ इज लेसर दॅन दी सबसिस्टंट ग्रोथ, एक हो का दुसरं, पॉप्युलेशन ग्रोथ इज ग्रेटर दॅन टू द सबसिस्टन्स ग्रोथ, किंवा पॉप्युलेशन ग्रोथ इज इक्वल टू द सबसिस्टन्स ग्रोथ, किंवा चौथा आहे पॉप्युलेशन ग्रोथ इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू सबसिस्टन्स ग्रोथ. चारपैकी तुम्हाला एक सांगायचं आहे. आता समजून घ्यायचं माल्थसचा सिद्धांत, समजून घेऊ. चला, पहिल्यांदा भावले पाहू. कसा दिसतं? एकदम चिकना चोपडा, एकदमच खतरनाक. सगळे लमचे असे दिसाले चांगले, ते हुशार राहतात का माहित नाही. असा राहते का? हे चुकीचं आहे ना. तर आमचा कोण आहे? थॉमस रॉबर्ट माल्थस. नाव काय आहे? थॉमस रॉबर्ट माल्थस. कोण होय? इंग्लिश अभिजात अर्थशास्त्रज्ञ, इंग्लिश क्लासिकल इकॉनॉमिस्ट. क्लासिकल इकॉनॉमिक्समध्ये तो एव्हरग्रीन इकॉनॉमी होती. त्यातले सिद्धांत एव्हरग्रीन आज बी अपील होते. जरी ते फिट होत नसले तरी एकदम मस्त गुडी गुडी वाजते. क्लासिकल सॉन्ग नाही का, तशासारखं आहे ना. ओल्ड इज गोल्ड, ओल्ड इज गोल्ड. कशाबाबत माल्थस यांचं प्रभुत्व होतं? तर पॉलिटिकल इकॉनॉमिक्स, राजकीय अर्थशास्त्र आणि लोकसंख्याशास्त्र, डेमोग्राफिक, याच्यावर त्यांचं बरंचसं काम झालेलं आहे. त्यांनी कोणतं पुस्तक, जे पॉप्युलर पुस्तक आहे ज्याच्यामध्ये त्यांनी स्वतःचा सिद्धांत मांडला, तो कोणता? लोकसंख्या तत्वावर निबंध, एसे ऑन प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन, 1798 त्यांनी लिहिलं. क्लिअर? हे बेसिक माहिती. आता आपण त्यांचा सिद्धांत समजून घेऊया. काय माल्थसचा सिद्धांत? माल्थसचा सिद्धांत एकदम सोपा आहे, एकदम समजायला अत्यंत सोपा. तो म्हणतोय की अन्नवृद्धी मंद गणितीय गुणोत्तरास 1798 लिहित आहे. त्यामुळे माल्थसला तत्कालीन परिस्थितीत पाहायचं, आजच्या परिस्थितीत नाही. ठीक आहे. अन्नवृद्धी मंद गतीय गुणोत्तरास, फूड ग्रोथ इन अ स्लो अरिथमॅटिकल रेशो, आणि लोकसंख्या वृद्धी जलद भूमितीय गुणोत्तरास, पॉप्युलेशन ग्रोथ इन अ क्विक जिओमेट्रिकल रेशो. म्हणजे कसं? अन्नवृद्धी कशी होते? 1 + 1 इज इक्वल टू 2, + 1 इज इक्वल टू 3, 2 + 2 4, 4 + 4 8 असं. आणि लोकसंख्या जी आहे ती कशी वाढते? तर 2 × 2 4, 4 × 4 16, जे काय आहे जिओमेट्रिकल प्रोग्रेशन मध्ये वाढते. म्हणजे हे काय आहे?
लोकसंख्या वृद्धी कशी अत्यंत झपाट्याने जलद गतीने वाढेल आणि अन्नाची वृद्धी मात्र हळूहळू टुचुक 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 चालत जाईल, असं भाऊचं म्हणणं होय. मग भाऊ म्हणते याचा अर्थ काय, व्हॉट इट मीन्स, याचा अर्थ काय, इट इज नथिंग बट द पॉप्युलेशन नेसेसरली लिमिटेड बाय द मीन्स ऑफ सबसिस्टन्स. पॉप्युलेशन हे फूड ग्रोथवर निर्भर आहे, त्याच्याने मर्यादित होते. म्हणजे जेवढं म्हणजेच काय, तर जितकं अन्न निर्माण होईल त्या मर्यादेतच लोकसंख्या, जरी लोकसंख्या ही जिओमेट्रिकल होत असली आणि फूड अरिथमॅटिकल होत असलं तरी जेवढं फूड असेल तेवढी लोकसंख्या. कारण ढोसालेच नाही मिळालं तर माणसं जिवंत राहतील का, असा बेसिक सिंपल फॉर्म्युला जो आहे तो माल्थसने सांगितला. म्हणजेच याचा अर्थ जसे जसे सबसिस्टन्स उपजीविकेची वृद्धी होत जाईल, जशी जशी उपजीविकेची वृद्धी होत जाईल म्हणजे अन्नाची वृद्धी होत जाईल तशी तशी लोकसंख्या वाढेल. माल्थसने हे उदाहरण देताना सांगितलं ग्रासहोपरचं उदाहरण, नाकतोड्यांचं उदाहरण है ना, टोड ज्याला आपण म्हणतो है ना. तर काय आहे बघतो आपण की जबरदस्त जेव्हा शेती होते, भरभराटीस येते, तेव्हा खूप टोड येते की नाही, जबरदस्त टोड येते, एवढा पूर्ण शेत हिरवा कंच करून टाकते आणि दुसऱ्या दिवशी साप, पुढचं शेत साप, पुढचं शेत साप, सगळ्या शेत संपल्यावर स्वतःले साप आणि हळूहळू हळूहळू त्यांची ग्रोथ कमी होते, म्हणजे पॉप्युलेशन कमी होते. मग नाकतोडे, शेतीच नाही तर नाकतोडे दिसतात का नाही, पुन्हा शेतीची भरभराट, पुन्हा नाकतोडे, बरोबर आहे. दुसरं उदाहरण आपण जर बघितलं आपल्या नॉर्थ ईस्टला बांबूंची शेती होते, बांबूंचे वन आहेत जबरदस्त. बांबूला फुलं केव्हा येतात, 12 वर्षातून एकदा. मग जेव्हा फुलं येतात अन्नच अन्न, ही उंदरांची पिलावळ, पैदास खूप. पण मग फुलं संपले, खाले कलमचे, मग घराघरात घुसते, लोक धरते ना मारते, म्हणजे मग आपोआप पॉप्युलेशन कमी. अन्न नाही, पॉप्युलेशन कमी, अन्न जास्त, पॉप्युलेशन जास्त. म्हणजेच काय, जशी जशी उपजीविकेची वृद्धी होत जाईल म्हणजे अन्नाची वृद्धी होत जाईल, लोकसंख्येची सुद्धा वृद्धी होत जाईल. म्हणजेच लोकसंख्येची वृद्धी जरी जिओमेट्रिकल प्रोग्रेशन मध्ये असली तरी सुद्धा अन्नाच्या वृद्धीवरच निर्भर राहील. पण असं निश्चित नाही. केव्हापर्यंत आहे हे, जेव्हापर्यंत एखादा अंकुश जो आहे तो त्याला प्रतिबंधित करत नाही. कोणाला, लोकसंख्येला प्रतिबंधित करत नाही. केवळ अन्नाच्या भरोश्यावर लोकसंख्या नाही असं हे पण सांगते. पण अन्नामुळे लोकसंख्या मर्यादित केल्या जाते. पण अन्न जरी वाढत असलं पण लोकसंख्येला मात्र दुसरे मेजर सुद्धा कंट्रोल करू शकतात. पण जर ते मेजर्स कंट्रोल करू शकले नाही आणि अन्नाची निरंतर वृद्धी होत राहील तर पॉप्युलेशन निरंतरच वाढत राहील. का असं होतं बाबा, का, तर तो म्हणतो की दिस इज द बायोलॉजिकल फॅक्ट, देर इज अ बायोलॉजिकल फॅक्ट, जैविक सत्य आहे. कुठलं सत्य आहे, तर तो म्हणतोय पहिले ॲझम्पशन त्याने सांगितलं, पहिलं बेसिक फॅक्ट सांगितला की ह्युमन बीइंग इज पॅशनेट फॉर सेक्स, है ना. सेक्शुअल ॲक्टिव्हिटीमध्ये तो जबरदस्त पॅशनेट आहे म्हणतो. कशासाठी, तर फॉर प्रोक्रिएशन, पिलावड जन्माला घालासाठी. बट द फूड प्रोडक्शन जे आहे, फूड प्रोडक्शन एका टप्प्यानंतर कितीही इनपुट द्या, आउटपुट काही वाढत नाही. दॅट मीन्स देर इज अ प्रिन्सिपल ऑफ डिमिनिशिंग रिटर्न्स. निविष्टी किती टाका तरी उत्पादन वाढतच नाही. घटत्या फलाचा सिद्धांत त्याला लागू होतो. म्हणजे तो सांगतोय सजीवांचा उत्पादनशील स्वभाव आहे. प्रोलिफिक नेचर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, पॅशन फॉर सेक्स. लक्षात आलं का, पॅशन फॉर सेक्स अँड फॉर व्हॉट पर्पज, फॉर अ प्रोक्रिएशन, असं त्याचं म्हणणं आहे. बट ॲक्च्युली क्रिटिक्स याच्यावर जर बघितलं तर पॅशन फॉर सेक्स इज अ डिफरंट थिंग अँड पॅशन फॉर प्रोक्रिएशन इज अ डिफरंट थिंग. पॅशन फॉर सेक्स इज अ बेसिक इन्स्टिंक्ट आहे आणि ह्युमन बिंगचा बेसिक इन्स्टिंक्ट आहे. अँड पॅशन फॉर प्रोक्रिएशन इज अ सोशल नीड. जसं भारताच्या ठिकाणी पोट्ट पाहिजे, कशाले, मेल्यावर लाथ माराले पाहिजे का नाही, बरोबर आहे, असं पाहतो ना आपण, सोशल नीड. मग पोट्ट होत नाही तोपर्यंत पोट्ट्या,
मग पहिली बहीण, दुसरी बहीण, तिसरी बहीण, चौथी बहीण, पाचवी बहीण है ना, मग कार्ट पैदा होते, शायनं दीड शायनं, आणि मग बापू सोन्या, ते सोशल नीड. बरोबर आहे, राईट. कौरवांच्या बाबतीत समजत नाही, पोट्टेच पैदा झाले की तिथं पोरगी पाहिजे होती, भेटली नाही म्हणून कदाचित असं. प्रोक्रिएशन, सोशल नीड. आणि हे बेसिक, दॅट इज अ मेजर क्रिटिक्स विथ द माल्थस. माल्थसच्यावर मेजर क्रिटिक्स आहे की हे त्यांना चुकलं, पण असो. माल्थसचं सरळ म्हणणं आहे प्रोलिफिक नेचर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आता हे करताना त्यांनी ग्रासहोपरचं उदाहरण दिलं, माणसाचं नाही, त्यामुळे त्याचं डोकं तिथंच राहिलं असं. ग्रासहोपरला काही पॅशन फॉर सेक्स नाही राहील, तर पॅशन फॉर प्रोक्रिएशनच राहते. क्लिअर, ओके. दुसरं, अन्न उत्पादन घटत्या फलाच्या सिद्धांताच्या अधीन है ना. फूड प्रोडक्शन सब्जेक्ट टू द लॉ ऑफ डिमिनिशिंग रिटर्न्स. म्हणजे एक जर आपण अशी निविष्टी दिली, इनपुट दिला की प्रोडक्शन वाढेल, प्रोडक्शन वाढत वाढत एक टप्प्यावर येईल, प्लॅटू होईल आणि आपोआप खाली जाईल, त्यानंतर प्रोडक्शन वाढणार नाही. माल्थस हा 1798ला लिहितो, तेव्हा टेक्नॉलॉजी तेवढी अपग्रेड झाली नव्हती. फूड प्रोडक्शन आहे जिओमेट्रिकल याच्यात होऊ शकते हे त्याला माहीत नव्हतं, लक्षात घ्या. ठीक आहे, त्या कॉन्टेक्स्टमध्ये त्यांनी लिहिलं घटत्या फलाचा सिद्धांत हा फूड प्रोडक्शनला लागू होतो. बरोबर आहे, ठीक आहे. आता याच्या आधारावर त्यांनी सांगितलं की जेव्हा जेव्हा फूड प्रोडक्शन जे आहे की नाही, फूड प्रोडक्शन वाढतं तसं तसं पॉप्युलेशन वाढतं. काही हरकत नाही, तो म्हणतो ओके फाईन. पण फूड प्रोडक्शन कसं आहे, असं येतं डिमिनिशिंग रिटर्न्स, पण पॉप्युलेशन चाललं भरं, 1 पुट्ट, 2 पुट्ट, 10 पुट्टे, 15 पुट्टे कौरव वाढायला लागलं. म्हणजेच आपल्याला काय दिसते, ॲट वन पॉइंट है ना, फूड प्रोडक्शन इज लेस दॅन द पॉप्युलेशन और पॉप्युलेशन इज ग्रेटर दॅन द फूड प्रोडक्शन. लोकसंख्या निरंतर जशी जशी वेळ आहे वाढत जाते. का? बिकॉज ऑफ अ जिओमेट्रिकल प्रोग्रेशन. त्यामुळे कसे होते, अतिशय जास्त वृद्धी होते, एक्सपोनेन्शियल ग्रोथ होते. परंतु उपजीविकेचं साधन जे आहे फूड प्रोडक्शन याच्यामध्ये अरिथमेटिक प्रोग्रेशन होते, गणितीय अरिथमेटिक प्रोग्रेशन होते, आणि म्हणून ते हळूहळू वाढत जातं. आणि या पॉइंट जो आहे, या पॉइंटला प्रिन्सिपल ऑफ डिमिनिशिंग रिटर्न्स लागू होते. घटत्या फलाचा सिद्धांत लागू झाल्याने आपोआपच फूड प्रोडक्शन कमी व्हायला लागते. मग आपण काय म्हणतोय की लोकसंख्या ही उपजीविकेच्या साधनांनी मर्यादित होते. म्हणजे ह्या पॉइंटला आपल्याला इकडे जरी दिसत असलं पॉप्युलेशन वाढण्याची पॉसिबिलिटी आहे, बरोबर आहे, पण खायलाच नाही आहे, ढोसायला नाही, तर इथं लोक मरणार है ना, उपासमार मरणार म्हणजे काय, जरी ह्या पॉइंटला असलं तर ह्या पॉइंटमध्ये आता लोकसंख्या अडून गेलेली आहे, थांबून गेलेली आहे, कारण फूड प्रोडक्शन नाही, आणि आपोआपच लोकसंख्या सुद्धा कमी व्हायला लागेल जसं जसं फूड प्रोडक्शन कमी व्हायला लागेल. गेटिंग द पॉइंट. या पॉइंटला म्हणजे जिथे लोकसंख्या आता पुढे जाऊ शकत नाही कारण की फूड प्रोडक्शनने मर्यादित झालेली आहे, त्याला म्हणतो माल्थुसियन कॅटास्ट्रॉफे, म्हणजे माल्थुसियन आपत्ती किंवा माल्थुसियन सापळा, माल्थुसियन ट्रॅप, पॉप्युलेशन ट्रॅप, माल्थुसियन चेक किंवा माल्थुसियन अंकुश, आणि माल्थुसियन क्रायसिस, माल्थसचा संकट, पॉइंट ऑफ क्रायसिस, आणि माल्थुसियन क्रंच, चिरडल्या गेलेल्या म्हणते लोकसंख्या, असं माल्थसचं म्हणणं आहे. कोणत्या परिस्थितीत? जेव्हा लोकसंख्या ही फूड प्रोडक्शनपेक्षा जास्त होईल, त्या क्षणाला ढोसायला मिळणार नाही आणि लोक भराभर मरतील. त्या पॉइंटला काय म्हणतो, माल्थुसियन कॅटास्ट्रॉफे. गेटिंग द पॉइंट. ठीक आहे. आता आपण बघूया की माल्थसच्या सिद्धांतामध्ये 4 नियम याच्या आधारावर. पहिला नियम आहे लोकसंख्या उपजीविकेच्या साधनांनी मर्यादित, लिमिटेड बाय फूड प्रोडक्शन, लिमिटेड बाय सबसिस्टन्स प्रोडक्शन. दुसरा आहे लोकसंख्या वृद्धी दर अन्न उत्पादन दरापेक्षा नेहमी जास्त असतो, बिकॉज पॉप्युलेशन ग्रोथ इज अ जिओमेट्रिकल प्रोग्रेशन अँड फूड प्रोडक्शन इज अ अरिथमॅटिकल प्रोग्रेशन.
तिसरा आहे पॉप्युलेशन अंकुशाचा प्रतिबंध नसल्यास उपजीविकेच्या साधनांच्या वृद्धीसोबत लोकसंख्या वृद्धी होऊ शकते. ॲज द फूड प्रोडक्शन इज इन्क्रीज द पॉप्युलेशन इज ऑल्सो इन्क्रीज. ॲज द सबसिस्टन्स ग्रोथ इज इन्क्रीज द पॉप्युलेशन इज इन्क्रीज until and unless the powerful and obvious है ना measure that is a checks cannot be occurred. आणि मग ते अंकुश कुठले आहेत, ते चेक्स कुठले आहेत बाबा, तर दोन प्रकारचे प्रतिबंधात्मक चेक्स असतात. एक म्हणतो त्याला प्रिव्हेंटिव्ह चेक्स आणि दुसरं म्हणतो त्याला पॉझिटिव्ह चेक्स. एक प्रिव्हेंटिव्ह म्हणजे हे निगेटिव्ह आहेत, नकारात्मक आहेत, हे सकारात्मक आहेत. असे दोन प्रकारचे चेक्स माल्थसनं सांगितलेले आहेत. आणि इथे थोडं कन्फ्यूज होतं, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कोणाला म्हणायचं तर बघूया आपण, है ना. माल्थस सांगतो की अंकुश दोन प्रकारचे असतात आणि जेव्हा जेव्हा पॉप्युलेशन थांबणार नाही तेव्हा तेव्हा हे आपोआप अंकुश येतात. काही अंकुश आणावे लागतात आणि जर ते आले नाही तर दुसरे अंकुश आपोआपच येतात असं त्याचं म्हणणं आहे. म्हणजे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स हे जबरदस्तीने आणावं लागतात, डेलिबरेट आहेत, डेलिबरेट आहेत. आपण बघितलंय पॉप्युलेशन पॉलिसी लोकसंख्या विषयक जे आहेत है ना पॉलिसी ते आहे हे डेलिबरेट. आणि जर हे तुम्ही आणलं नाही, बघा माल्थस काय सांगतं, जर डेमोग्राफिक रेग्युलेशन केलं नाही प्रतिबंधात्मक उपायांनी तर सकारात्मक जे आहे अंकुश हे आपोआप येतात, ऑटोमॅटिक येतात. हे कसे आहेत, ऑटोमॅटिक. पण केव्हा, जर हे तुम्ही आणले नाही आणि फूड प्रोडक्शन जसं जसं वाढत राहिलं तसं तसं लोकसंख्या वाढत राहिली तर एका टप्प्याला हे आपोआपच येतात, पॉझिटिव्ह हे जे आहेत अंकुश येतात. प्रतिबंधात्मक म्हणजे प्रिव्हेंटिव्ह कोणकोणते कशासाठी आहेत तर आपल्याला बघतो जन्मदर कमी करण्यासाठी. प्रिव्हेंटिव्ह कशासाठी आहेत म्हणजे निगेटिव्ह कशासाठी आहेत, जन्मदर कमी करण्यासाठी. रेड्युसिंग ऑर डिक्रीजिंग द बर्थ रेट, पोट्टे पैदा करायचे नाही, हा प्रतिबंधात्मक. पोट्टे पैदा करायचे नाही हा प्रतिबंधात्मक. कोणतं त्यांनी सांगितलं माल्थसने, लग्न, अवॉइड मॅरेज, मॅरेजले टाळा रे बाबा, लग्न करू नका, उशिरा लग्न करा, लेट मॅरेज. आपण बघतो आता लेट मॅरेज होते, पोट्टीचेच लग्न 30 नंतर होते. मग 30 नंतर झालं तर मोठा आपत येते, मग म्हणते राहू दे एकच पोट्ट कार्ट बरं आहे, नाही तर लमच्याले ते प्रॉब्लेम येते. मग कारण पोट्टीचं लग्न उशिरा झालं, 30च्या वर झालं, मग कधी डाऊन सिंड्रोम होईन, पोट्ट्याले पैदा झाला ना काय काही गॅरंटी नाही. म्हणून ते म्हणते राहू दे रे बाबा, है ना. वैवाहिक संयम, मॅरिटल सेल्फ रिस्ट्रेंट, लग्न केला तरी जास्त वेळ सोबत सोबत राहायचे नाही, म्हणते थोडा दूर दूर, तू त्या रूम मध्ये मी ह्या रूम मध्ये, है ना. आणि ब्रह्मचार्य सिलेबॅसी, ब्रह्मचार्य सिलेबॅसी है ना, हे आपल्याला काय सांगतात, प्रिव्हेंटिव्ह. माल्थसनं तत्कालीन याच्यामध्ये सांगितलं. आताच्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण बघतोय, आताच्या कॉन्टेक्स्टमध्ये प्रिव्हेंटिव्ह मेजर्स जर बघितले माल्थसच्या दृष्टिकोनातून तर जन्मदर कमी करण्यासाठी आपल्याला बरेचसे हे जे आहेत टूल्स दिलेले आहेत. त्याला कॅफेटेरिया अप्रोच आपण म्हणतो, कॅफेटेरिया अप्रोच है ना. कॅफेटेरिया अप्रोच एक बास्केट दिलेला आहे जन्मदर कमी करण्यासाठी, है ना. म्हणजेच ते आपण वेसेक्टॉमी आणि ट्युबेक्टॉमी पासून पाहतो तर आताचे जेवढे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहेत, कंडोम्स आहेत, बाकीच्या गोष्टी, पिल्स आहेत, ह्या सर्व गोष्टी पाहतो. ह्या कुठे येणार, प्रतिबंधात्मक माल्थसच्या दृष्टिकोनातून. पण हे जर वापरले नाही ना, पिळावलं पैदा करतच राहिलो आपण, पोट्टेच पोट्टे, कौरवाच्या जागी कौरव, चाललेच चालले, तर आपोआप काय येणार म्हणते, पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह कशासाठी आहे, मृत्यू दर वाढवण्यासाठी. इट इन्क्रीज द डेथ रेट. जसा हा डिक्रीज द बर्थ रेट आहे प्रिव्हेंटिव्ह, तसा हा काय आहे, इन्क्रीज द डेथ रेट. याच्याने मृत्यू दर वाढेल. काय आहे, आत्यंतिक दारिद्र्य, एक्स्ट्रीम पॉवर्टी. एक्स्ट्रीम पॉवर्टी असेल तर खायला मिळवणार नाही, कुपोषण होईल, माल नरिशमेंट येईल आणि पोट्टे किडूक मिडूक होतील ना, असेच मरून जातील. युद्ध, वार, ढॅ 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 मारून टाकायचा, संपला. युद्ध होईल कारण की अराजकता निर्माण होईल, युद्ध निर्माण होईल आणि मारून टाकतील लोक एकमेकाला. फॅमाईन, दुष्काळ, भूकमारी, खालीच भेटणार नाही, खाल नाही भेटणार तर माणूस मरून जाईल, है ना. महामारी, एपिडेमिक, रोगराई पसरण, आणि रोगराई पसरली का विचारू नका.
कठोर परिश्रम, हार्ड लेबर, मजबुरी, हार्ड लेबर करावं. हार्ड लेबरने माणूस जास्त वेळ जगत नाही, है ना, तो लवकर मरते. ठीक आहे. हानिकारक व्यवसाय, अनहेल्दी ऑक्युपेशन्स आपोआपच ॲडॉप्ट करावे लागतील, कारण की पिलावेळ एवढी झाली तर स्किलफुल ऑक्युपेशन तर तेवढं राहणारच नाही. म्हणून ते अनस्किल्ड ऑक्युपेशन, धुळीचं काम वगैरे, माती गोट्याचं काम असाच मरून जाईल. बरोबर आहे. हवामान तीव्रतेचा फटका बसेल, वेदर एक्स्ट्रीमिटीज येतील आणि त्याचा फटका बसू शकते. आणि बालकांचे चुकीचे संगोपन होऊ शकते. पॉझिटिव्ह आपोआप येते, कारण एवढे पोट्टे 15-20 पोट्टे एकच सांभाळायचे कसे, कोणाला सांभाळवे, काट येत दे लमचाले माग टाटा 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 आणि पोट्ट बोंबलताच मरून जाईल. असं आपल्याला दिसेल बालकांचे चुकीचे संगोपन, बॅड नर्सिंग ऑफ द चिल्ड्रन. दीज आर द पॉझिटिव्ह. हे पॉझिटिव्ह आपोआपच अंकुश येतील, आपोआपच येतील असं त्याचा शब्द आहे. का? जर हे वापरले नाही तर, कारण पिलावड जास्त होणार आणि मग हे संकट आपल्याला ओढवून घेणार आहे. आणि ह्याच आधारावर जर बघितलं ह्या कॉन्टेक्स्टमध्ये तर बघा माल्थसचं थेअरी ही काय सांगते, पॉप्युलेशन प्रिव्हेंटिव्ह मेजर्स तुम्ही कशा अडॉप्ट करणार, कशा प्रकारे जन्मदर नियंत्रित करणार जेणेकरून लोकसंख्या ही सस्टेन होईल, शाश्वत राहील, असं अल्टिमेट सांगणं आहे. नाहीतर तुम्ही मरणार असं त्याचं सांगणं आहे. फारच छान क्लासिकल थेअरी आपल्याला दिसून येते. समजली असं सोपी आहे. यातले कंटेंट लक्षात ठेवायचे, बस तेवढेच विचारले जाते, बाकी काही हे नाही. पण सोबत लिहिताना जो मी मेन्सच्या याच्या कॉन्टेक्स्टमध्ये कधी जर रेफरन्स देऊन जर प्रिव्हेंटिव्ह मेजर जर माल्थसने सांगितलेले वापरले तर फार होईल वगैरे, त्याच्यात ॲड केला कॅफेटेरिया अप्रोच वगैरे, तर तुम्हाला लक्षात येईल की खरंच फायदेशीर आहे. आलं का नाही लक्षात? ठीक आहे. समजलं असं, समजाल आहेच, काही प्रॉब्लेम नाही. अभ्यास करता, त्यामुळे ऑल द बेस्ट.